मॅडम, आज आपल्या शाळेमध्ये मंत्रिमंडळाची निवडणूक आपण जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे आज आपल्या शाळेमध्ये वोटिंग सुरू आहे. तर काय वाटतं तुम्हाला या वोटिंगबद्दल? कसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे आणि एक विद्यार्थ्यांमध्ये काय संदेश आपण देत आहोत? विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तर भरपूरच आहे, उत्साही आहे. आनंदाने ते आपले उमेदवार निवडतात आहे. त्यानंतर आपण भविष्याचा नागरिक तर आपण शोधतोय आपल्या भारताला. योग्य मतदान आणि योग्य निर्णय घेतल्यानंतर आपलं शाळेचं जे मॅनेजमेंट आहे, मंत्रिमंडळ आहे, ते किती छान काम करेल ह्याची प्रचिती आपल्याला 1 सोमवारपर्यंत मिळेलच. आणि विद्यार्थ्यांना याच्यातनं शिकता येतं की उमेदवार कसा निवडावा आणि आपलं योग्य मतदान, आपलं बहुमूल्य मत आपण कसं योग्य मतदाराला दिल्यावर आपल्या प्रगती होते हे त्यांना समजेल. धन्यवाद. विद्यार्थ्यांमध्ये मॅडम अजून एक प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये एक मतदानाची उत्सुकता असते. मतदान नेमकं काय केलं जातं, कसं केलं जातं? तर यामधून विद्यार्थ्यांच्या मनात जे मतदानाविषयी, निवडणुकीविषयी जे प्रश्न असतात ते प्रश्न, त्याची उत्तरं त्यांना मिळाली असतील? नक्कीच. दुसरं म्हणजे आपण बाहेर तुम्ही जर बघितलं असेल तर आपण जसं मतदान होतं त्या पद्धतीने इथे मतदारांसाठी सगळे कक्ष उभारलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कळते की भावी आपण मतदान कसं करणार आहोत. विद्यार्थ्यांना बोटाला शाई लावली जाते, त्यांचं नावाचं आहे की नाही याद्यांमध्ये नाव चेक केलं जातं. त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही बघा की मतदार यादी त्यांना दिलेली आहे आणि त्यांना योग्य मतदाराच्या पुढे त्यांचा पसंती क्रमांक लिहून ह्या बंद पेटीमध्ये त्यांचं मतदान टाकायला सांगितलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह तर निर्माण झालेलाच आहे. एक जिज्ञासा आहे की आपण केलेलं वोट हे योग्य आहे की नाही तेही बघण्याची त्यांना उत्सुकता आहे. थँक्यू मॅडम. सर, आपल्या शाळेमध्ये मंत्रिमंडळाची निवडणूक आज आपण घेत आहोत. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीबद्दल? या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी चालते याची जाणीव झाली. त्याचबरोबर उमेदवार कसे निवडले जातात, निवडीनंतर निवडीच्या आधी कशा प्रकारे फॉर्म भरले जातात, फॉर्म भरल्यानंतर कशा प्रकारे त्यांना चिन्ह दिली जातात, या सगळ्याची जाणीव विद्यार्थ्यांना लवकर होणं अपेक्षित होतं. आणि ते या निवडणुकीच्या शालेय निवडणुकीच्या आधारे विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती योग्यरित्या पोहोचलेली आहे.